नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मुंबईकर प्रथमेश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे गणपतीची सिरीज आपली या चॅनलवरती चालू आहे. आणि आज आपण आलेलो आहे खोपोली बायपास रोड स्वप्नील आर्ट्सच्या या कार्यशाळेला भेट देण्यासाठी. स्वप्नील आर्ट स्टुडिओच्या याच्या अगोदरही आपण आपलं जे मेन चॅनल आहे प्रथमेश केकर ब्लॉग, तिकडे आपण गणपतीच्या व्हिडिओ बनवलेच होत्या. आणि आता अवघे काही दिवस उरलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. तर आजचा हा गणपतीचा व्हिडिओ होणार आहे. माती आणि POP अशा दोन्ही मूर्त्या तुम्हाला घरगुती गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देणारच आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, आता मी आहे ना खोपोली हमरापूरच्या रोडला आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकतात, इथे आपल्याला आहे ना स्वप्नील आर्ट्स स्टुडिओ यांची मेन ब्रांच आहे इकडे. तर त्यांचा तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसेलच. तर आज आपण त्यांच्या ह्या कार्यशाळेला भेट देणार आहोत. आणि ह्यांच्याकडे माती आणि POP असे दोन्ही गणेश मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत. आणि तसंच आहे ना वरळी BDD चाळ आणि वरळी पोलीस कॅम्प इथे त्यांचे लवकरच कार्यशाळा चालू होणार आहेत. तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला यंदा 2025ला कोणत्या कोणत्या रूपामध्ये गणपती बाप्पा बघायला मिळतात. चला, आता स्वप्नील आर्टचे ओनर शुभम आहेत. शुभम नमस्कार. नमस्कार. शुभम, पहिलं तर मी जाणून घेईल की हे आपल्या वर्कशॉप आहे, मोठं आहे. ह्याचा ॲड्रेस काय? ह्याचा ॲड्रेस आहे पेनमध्ये, धावटा गाव, पेन खोपोली बायपासच्या जवळ, म्हणजे हायवेच्या त्याच्याच आपला हा कारखाना आहे. बरं. आणि ह्याचा टायमिंग काय असतो आपल्या कारखान्याचा? टायमिंग सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा कारखाना चालू असतो. आता म्हणजे सध्या गणपती जवळ असल्या कारणाने हा कारखाना सकाळी 9 ते 9 वाजेपर्यंत, रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतो. ओके. तर आणि शुभम, मी तर पहिली व्हिडिओ तुझी वरळीला केली होती, बरोबर. BDD चाळीजवळ. आणि नंतर गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी मी 2 वर्ष इथे आलेलो आहे तुझ्या ह्या मोठ्या कारखान्यामध्ये. बघितले खूप सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या आपल्याकडे असतात. आणि यंदा मी बघतोय की मातीच्याही मूर्त्या तुझ्याकडे आहेत. तर त्या किती फुटापासून आहेत? मातीच्या मूर्त्या ह्या जवळपास आपल्याकडे 6 इंचापासून चालू होतं. 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच, 15 इंच, 18 इंच, 21 इंच आणि 24 इंच. 24 इंच ही आपण मॅक्स साईज ठेवली आहे मातीच्या मूर्त्यांसाठी. कारण की मातीच्या मूर्त्या थोड्या नाजूक असल्या कारणाने आणि बाकी पण सगळा प्रोटोकॉल फॉलो करण्याच्या कारणानुसार आपण मातीच्या मूर्त्यांची हाईट जास्त ठेवलेली नाही. आणि POPमध्ये किती साधारण हाईट आहे? POPच्या मूर्त्या आपण जवळपास एक 6 इंचापासून ते 12 फुटापर्यंत बनवायचा प्रयत्न आपण दरवर्षी करतो, जसं ह्या वर्षी पण आहेच. आणि एक प्रश्न आहे की आता गणपतीचे दिवस जवळ येतच चालले आहेत. आणि उत्साह असतो की कधी आपलं स्वप्नील आर्ट्स आपल्या वरळी येथील कार्यशाळा कधी बनतात आहेत किंवा कधी तयार होतात आहेत. 2 कार्यशाळा आपल्या वरळीमध्ये यावर्षी आहेत. तर काय ॲड्रेस असेल आणि कधी लॉन्च होणार आहे? थोडं आपल्याला कस्टमरसाठी थोडंसं वेट अँड वॉच करावं लागेल, कारण की थोडं POPची परमिशन अजून भेटलेली नाही आहे मुंबईमध्ये. तरी आपण 2 कार्यशाळा ह्या वर्षी मुंबईमध्ये, वरळीमध्येच 2 कार्यशाळा आपल्या आहेत. एक आपली ॲक्च्युअल असते त्याच ठिकाणी वरळी BDDचा 24 आणि 26 जवळ. आणि दुसरी अजून एक कार्यशाळा आपण वरळी पोलीस कॅम्प इथे एक चालू करणार आहोत लवकरच. तर थोडंसं अजून एक 10 दिवसाचा टाईम द्यावा लागेल, कारण की ह्या 9 तारखेला आपला POPचा थोडासा रिझल्ट जो यायचा बाकी आहे तो येईलच. थोडंसं 30-35 कामगार येतात आपल्या कारखान्यात. तर त्या कामगारांचं अनुसरून करता 5-6 कामगार आपले मातीचे आहेत आणि बाकी 20 कामगार आपले जे POPवरती काम करतात, त्यांच्या पोटावरती कुठेतरी पाय न देता किंवा त्यांचा थोडासा विचार सरकारने थोडासा केला पाहिजे. आणि त्यानुसार POPला परमिशन थोडीशी सरकारने ही बाजू पण समजून घेऊन परमिशन द्यायला पाहिजे, जेणेकरून त्या कलाकारांचं किंवा त्या कामगारांचं पोट त्याच्यावरती असेल, त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय व्हायला नको. आणि तसंच मुंबईकर जे सामान्य आपले माणसं असतात त्यांना ही POPची मूर्ती परवडते देशाला. सगळेच जण शाडू मातीची मूर्ती घेऊ नाही शकत. बरोबर. आणि POPमध्ये तेवढं काम करता येतं, त्याच्यावर ते फिनिशिंग वगैरे करता येते. नाही, फिनिशिंग अशी दोन्ही मूर्त्यांवरती करता येते, असं काही नाही. फक्त कन्सर्न असा असतो की POPची मूर्ती थोडीशी स्ट्रॉंग असते, मातीची मूर्ती बऱ्यापैकी नाजूक असते. हाताळण्यासाठी किंवा स्टार्ट टू एंड पूर्ण प्रोसेससाठी मातीची मूर्ती ही खूप जपावी लागते. ओके. POPची मूर्तीमध्ये अजून कलाकुसर आपण दाखवू शकतो. आणि काही मोठ्या मूर्त्या ज्या असतात त्या मातीने घडवणं तर शक्यच नाही आहेत.
तर त्यामुळे थोडासा हा पॉईंट पण लक्षात सरकारने थोडासा घ्यायला पाहिजे. आणि साधारण आपल्या ह्या कारखान्यात किती कामगार काम करतात? 31 ते 35 कामगार कारखान्यात काम करतात. आणि किती वर्ष झाली आपल्या या कारखान्याला? इथे आपण पेनमध्ये इथे आहोत, तर इथे हे 3रं वर्ष आहे यंदा. ह्याच्या आधी एक 7-8 वर्ष आपण वरईला होतो. वरळीला. वरईला आपली कार्यशाळा, मेन कार्यशाळा, तर तू दरवर्षी इथंच होतास. आणि माझा एक प्रश्न असेल की ही कार्यशाळा किंवा गणपती बनवणं किंवा त्यांना दागिने लावणं, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये तू कसा आलास? लहानपणापासून मला गणपतीची आवड. माझे वडील मुंबईला एक आमचं लोकल मंडळ होतं, त्या ठिकाणी ते म्हणजे कार्यरत होते. म्हणजे त्यांना ते गणपतीची खूप आवड असल्याकारणाने ते तिथे असायचे. त्यांच्याबरोबरच थोडंसं मी असायचो. मध्ये थोडंसं कामाची आवड निर्माण होऊन मग थोडं लालबागला काम, थोडं बाहेर काम, आणि ते करता करता इतर अजून 2-3 मित्र गणपतीचे घडवणाऱ्यामधले भेटले. मग त्यांनी थोडा गायडन्स करून मग मी आज या लेवलपर्यंत आलेलो. ओके. तर म्हणजे मला वाटतं पहिला बेस आपला वरळीच असेल, तिकडं बरोबर. हळूहळू करत करत बरोबर. तू आलायस. म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये हा चढ उतार असतोच. चढ उतार हा प्रत्येक बिझनेसला असतोच. आणि आता जेव्हा सरकारने POP बंद असं आपल्या मुंबईमध्ये सांगितलं की POP मुंबईमध्ये बंद, तेव्हा थोडंसं बिझनेस रिलेटेड म्हणजे तुझ्याही मनात विचार आला असेल, कारण तू एवढा मोठा बिझनेस उभा केला आहेस. बरोबर. आपण दरवर्षी एक 6,000 ते 7,000 POPचे गणपती बनवायचो. यंदा आपण कुठेतरी आपण पण थोडंसं बॅकफूटवरती आलेलो आहे, कारण की सरकारने जो डिसिजन घेतला आहे तो आपल्याला कुठेतरी ॲग्री करावा लागेल. आणि त्याप्रमाणे लोकांना पण 2 ऑप्शन आपण ठेवलेले आहेत अजून पण. POP पण गणपती बनवलेले आहेत, मातीचे पण गणपती बनवलेले आहेत, त्यात सोडीच. पण कसं आहे, प्रत्येकाच्या परवडणारी गोष्ट जी असतील, कस्टमर त्यासाठीच येणार. काही लोकांना POPचे गणपती परवडतात, काही लोकांना मातीचे गणपती परवडतात. तर त्यामध्ये आपण डिबेट करत बसण्यामध्ये आता तेवढी वेळ राहिलेली नाही. शेवटचे गणपतीचे 2-2.5 महिने बाकी आहेत. ह्या 2-2.5 महिन्यामध्ये सरकारने लवकरच काय तो डिसिजन कळवला पाहिजे, जेणेकरून पुढे बाकी काम जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण होईल. नाहीतर मग गणपती जेवढे आपण दरवर्षी बनवतो तेवढे आपण गणपती बनवू पण शकत नाही आणि कस्टमरला प्रोव्हाइड पण करू शकत नाही. बरोबर. आणि शुभम, आपण इकडे होलसेल आणि रिटेल असे दोन्ही डील करतो. बरोबर. आपण इथे होलसेल आणि रिटेल दोन्ही डील करतो. फक्त लोक होलसेलसाठी घेतात. काही लोक होलसेल हे जवळपास 10-15 मूर्त्यांसाठी घेतात, पण आपण 10-15 मूर्त्यांसाठी होलसेल गणपती नाही करत. आपली क्वांटिटी जवळपास 50 गणपती मिनिमम क्वांटिटी आपली आहेच. ओके. ती जर फॉलो करणार असेल तर आपण होलसेल करतो. तर मी कारखान्यामध्ये बघितलं, फेरफटका मारला आणि खूप सुंदर अशा मातीच्या मूर्ती मला बघायला मिळाल्या. आणि त्या आता लवकरच मला वाटतं मुंबईला आपल्या कार्यशाळेत जातील. बरोबर. आणि डिलेवरीचं कसं काय असणार आहे POP मूर्तींचं आणि मातीच्या मूर्तींचं कसं काय? डिलेवरीची मूर्तीची ही जेव्हा कोरोनापासून ही जी वेळ आलेली आहे की डिलेवरी पाहायची, ही कुठेतरी थोडी ह्यावर्षी जास्तच माझ्याकडनं ब्रेक लागेल. कारण की कामाचा व्याप आणि इतर गोष्टी लक्षात घेता आपण मातीच्या मूर्त्यांसाठी तर डिलेवरी अजिबात देणार नाही आहे ह्यावर्षी, वरून तरी. लोकांना जेवढं काय होईल तेवढं, कारण मी जवळच्या कारखान्यात किंवा काहीतरी त्यांना एक अनुसरून असं एखाद्या ठिकाणी एखादी ब्रांच किंवा काहीतरी असं करून द्यायचा मी यावर्षी प्रयत्न करतोय थोडंसं. ओके. की जेवढं पण लोकांना म्हणजे जवळ त्यांना पण जवळ पडलं पाहिजे. थोडी मातीची मूर्ती नाजूक असल्या कारणाने आपण डिलिव्हरी पर्पजसाठी तर पूर्णपणे नाहीच सांगितलेलं आहे, तरी पण काहीतरी मध्ये तोडगा काढायचा प्रयत्न चालू आहे. ओके. आणि आपली ही व्हिडिओ बघून जे नवीन व्यावसायिक असतील त्यांना गणपतीच्या ह्या बिझनेसमध्ये सेलिंगमध्ये उतरायचं असेल तर त्यांना आपल्याकडनं पूर्ण गायडन्स भेटेल. हो, 100%. नवीन कस्टमर म्हणजे कोणालाही गणपतीच्या रिलेटेडमध्ये काहीही काम करायचं असेल किंवा नवीन काहीतरी व्यवसाय चालू करायचा असेल गणपतीचा, जर काही गायडन्स लागेल तर त्याला मी नक्कीच गायडन्स करेन. फक्त त्याने लवकर थोडे गायडन्स घ्यायला यावं. कारण की आता जुलै महिना जसा चालू होईल तसा मी पूर्णपणे पॅक होऊन जाईल. आणि शेवटचा प्रश्न असेल, बुकिंग आपली लास्ट डेट कोणती आहे? बुकिंग आता जर व्यावसायिक आले तर मी 30 जून ही लास्ट बुकिंग डेट ठेवलेली आहे. आणि आपले घरगुती कस्टमर आहेत, घरगुती कस्टमरसाठी माझ्याकडे स्टॉक बऱ्यापैकी रेडी आहे. तो जास्तीत जास्त मी एक 15 ऑगस्टपर्यंत घरगुती कस्टमरची बुकिंग आम्ही घेणार आहोत यावर्षी. बरोबर. आणि मी इकडे बघतोय की आपल्या या तुझ्या ऑफिसमध्ये छोट्या छोट्या मूर्त्या मला इथे बघायला मिळतात. हे शोपीसच्या मूर्त्या आहेत ना सगळ्या? हो, या शोपीसच्या मूर्त्या आहेत. पण कसं जेणेकरून एखाद्या घरामध्ये लहान बाळ किंवा लहान कोण व्यक्ती असेल तर मोठा बाप्पा घेण्याबरोबर ते एक छोटा बाप्पा पण प्रिफर करायला मागे पुढे बघत नाहीत की बाबा तुम्ही जर मोठा बाप्पा घेतला तर आम्हाला पण एक छोटा बाप्पा घेऊ द्या. बरोबर. असं म्हणून हे काही बाल स्वरूपमध्ये आपण गणपती बनवायचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. ओके. आणि हे गिफ्ट म्हणून पण आपण देऊ शकतो? हे गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो आपण हे बाप्पा. ओके. आणि साधारण ह्यांची काय किंमत असेल?
यांची साधारण किंमत आहे 1,500 रुपये. 1,500 रुपये. हो. ओके, 1,500 रुपयामध्ये आपल्याला असे बालगणेशाचे अनेक रूपं बघायला मिळणार आहे. तुम्ही ते बघू शकतात, मोदक घेऊन बाप्पा वगैरे. खूप सुंदर अशी ही रूपं आपल्याला शुभमच्या या वर्कशॉपमध्ये बघायला मिळणार आहे. आणि शुभम, ह्याच्यामधलं जर कोणाला मागवायचं असेल तर मग ऑनलाईन वगैरे आपण ह्या मूर्त्यांची डिलिव्हरी देऊ शकतो. हां. त्यांचे जे काय पॅकिंगचे आणि कुरिअर चार्जेस जे काय वेगळे होतील ते कस्टमरला पेड आउट करावं लागेल. ओके, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या खाली शुभमचा नंबर असेल, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात काय इन्फॉर्मेशन अजून काय पाहिजे असेल तर. आणि थँक्यू शुभम, तुझा वेळ दिल्याबद्दल.
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.